12 मे सोमवार. तर आज काय झालं मार्केटमध्ये. ठीक आहे, 8 वाजेपर्यंत आपण मार्केट ऑब्झर्व केलं. इथं 8 वाजेपर्यंत क्रिएट काय केलं, इथं आता आपल्याला जरा बारीकीनं समजावं लागेल. मार्केट इथून ओपन झालं, 2 स्विंग मार्केटनं बॅक टू बॅक क्रिएट केले. ठीक आहे, मग ह्या दोन्हीही स्विंगची मार्केटनं लिक्विडिटी घेतली, बाईंगले ट्राय केलं पण नाही गेलं. पण ते बाईंगले गेलं कसं, इथून खालून बॉटमहून वन साइडेड मोमेंट आली, वरती जाऊन स्विंग मारला. जे खराब गोष्ट जी असते एक बाईंगले जाताना किंवा सेलिंगले जाताना मार्केट क्रिएट करते, ते खराबच्यातली खराब गोष्ट इथं मार्केटनं क्रिएट केली. मग तसंच हे जसं यानं केलं, इतक्याच मोठा स्विंग आल्याबरोबर यानं रिजेक्शन दिलं खाली आणि याचा लोगिन घेतला. ठीक आहे, हे गोष्ट झाली आणि हे एक पहिलं बिहेवियर झालं. आणि आता दुसरी गोष्ट काय आहे की यानं याला डायरेक्ट येता क्लोजिंग दिली. मग आता मार्केट रिॲक्ट काय करते, पहिल्या याच्यात काय पाहिलं आपण की हे जे मोमेंट आली याला तर क्लोजिंग आली, हे जे मोमेंट आली यानं वन साइडेड जाऊन इथं स्विंग केला. हे यानं पण सेकंडमध्ये पण तसंच केलं. पहिले गेलं याच्यासारखं सेम इथं रिजेक्शन मारलं, मग याच्यासारखा इथं सेम स्विंग मारलं. वन साइडेड जाऊन जे खराबवाली गोष्ट असते ते वापस यानं रिपीट केली इथं. आणि फर्स्ट बिहेवियर तर मार्केटनं ऑलरेडी दिलं होतं आणि हे सेकंड हे क्लोजिंग पण देऊन दिली त्याला. म्हणजे होऊ शकते आता आपलं हे सेकंड बिहेवियर, कारण की याने लिक्विडिटी नाही घेतली नाही तर हे सेकंड बिहेवियरच्या इकडे चाललं मार्केट आणि हे हाय सेकंड बिहेवियर. ठीक आहे, सेम पहिल्यासारखंच हे मुवमेंट घेतली, याचं स्विंगचं हे घेतलं आणि इथं रिजेक्शन आणि क्लोजिंग पण नाही दिली ती 50%च्या झोनमधून मार्केटनं. इथं वरती गेलं, स्विंग क्रिएट केला आणि इथं रिजेक्शन दिलं आणि क्लोजिंग दिली. तर आपली फर्स्ट एंट्री पडून राहिली इथं. याचा टायमिंग आहे 10 वाजता आपली एंट्री पडली आणि याचं लोचं टार्गेट होतं. हा झाला आपला फर्स्ट ट्रेड आणि सेकंड बिहेवियर इथं कंप्लीट केलं मार्केटनं. आता याच्यानंतरचा ट्रेडचं लॉजिक काय, आपण इथं अजून एक ट्रेड घेतला होता, तर ह्या ट्रेडचं लॉजिक काय. आता 2 बिहेवियर तर मार्केटनं इथं कंप्लीट करून टाकले. त्याच्यानंतर थर्ड बिहेवियरचं कसं, तर यानं इथं थर्ड बिहेवियर जे आहे याला चिपकून नाही केलं डायरेक्ट किंवा याला क्लोजिंग देऊन नाही केलं, यानं याच्यात गॅप क्रिएट केली आणि हे झालं आपलं थर्ड बिहेवियर. ओके, आता मार्केट इथं काय करते की बा यानं याला क्लोजिंग दिली, याला जर ब्रेक करन तर मग 50%च्या झोनवर येऊन काय रिॲक्ट करन काय नाही करन ते आपल्याला पाहावं लागेल. पण इथं काय केलं यानं, जसं हे याच्यात क्रिएट केलं होतं हे एक बिहेवियरचा हा मुद्दा जो हा पुरा क्रिएट केला होता, जसा हा पुरा, तसंच यानं काय केलं इथं पुरा सेम तसाच क्रिएट केला हा झोन. की कसा बा स्विंग गॅप देऊन, गॅप आली इथं वन साइडेड पडलं, इथं स्विंग आला, हा स्विंग आला, याच्यात येऊन मार्केटनं तसंच पहिलं रिजेक्शन दुसरा स्विंग, पहिलं रिजेक्शन दुसरा स्विंग, वरती जाऊन इमिडिएट तिथं रिजेक्शन अँड क्लोजिंग. तर इथं आपण ट्रेड घेतला लोसाठी. ठीक आहे, असे आजचे 2 ट्रेड होते, 2 सक्सेसफुल.